नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी, उद्यमी महाराष्ट्र या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजवर जवळपास 17,000 जणांना वेबिनारद्वारे इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या विषयातलं प्रशिक्षण दिलं आहे। विशेष म्हणजे यातलं जवळपास 2600 जणांनी स्वतःचे इम्पोर्ट एक्सपोर्ट फर्म सुरू केलेले आहेत आणि त्यातल्या 18 जणांनी एक्सपोर्ट देखील केलेला आहे। कोण आहेत ओमकार हरी माळी? डॉक्टर ओमकार हरी माळी। डॉक्टर ओमकार हरी माळी हे लंडनमधनं त्यांनी आपलं MBA कंप्लीट केलेलं आहे। इंटरनॅशनल बिझनेस या विषयावर त्यांनी PhD केलेलं आहे आणि 1 मे 2020 या दिवशी त्यांनी उद्यमी महाराष्ट्रचा संकल्प सोडला आणि त्या माध्यमातून मगाशी जो डेटा मी तुम्हाला सांगितला तो डेटा त्यांनी अचीव केला। म्हणजे आत्तापर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंगचे जे त्यांनी वेबिनार्स केलेले आहेत त्यातले 17,000 जणांनी त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे आणि फक्त पार्टिसिपेट केलं नाही तर 2600 जणांनी इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय देखील सुरू केलेला आहे। नेमके उद्यमी महाराष्ट्र काय आहे, उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून ते काय साध्य करू इच्छितात, उद्यमी महाराष्ट्र डाऊन द लाईन पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला कुठे घेऊन येणार आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी। ओमकारजी, सर्वप्रथम आपलं स्वागत। नमस्कार। नमस्कार। मला सांगा, उद्यमी महाराष्ट्र नेमका काय आहे? उद्यमी महाराष्ट्र ही मुळात एक चळवळ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावे आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं या अनुषंगाने सुरू केलेली एक चळवळ आहे आणि त्याच्यामार्फत युवक असतील, युवती असतील, यांनी नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळावं ही एकमेव उद्यमी महाराष्ट्राचं ध्येय आणि धोरण आहे। डॉक्टर ओमकार हरी माळी यांच्या बाबतीत आणखी जर सांगायचं झालं तर एक व्यावसायिक म्हणून ते अतिशय यशस्वी आहेत। दुबई, युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आपला कारभार आजपर्यंत वाढवलेला आहे। मला सांगा ओमकारजी की महाराष्ट्रातले जे युवक युवती आहेत यांनी उद्यमी महाराष्ट्राबरोबर का जोडलं गेलं पाहिजे, त्याच्यातनं त्यांचं भवितव्य कशा पद्धतीने उज्ज्वल होणार आहे, महाराष्ट्राचं भवितव्य कशा पद्धतीने याच्यातनं फुलणार आहे? मुळात सध्याची परिस्थिती पाहता नोकऱ्या जात आहेत, म्हणजे कोविड नंतर, लॉकडाऊन नंतर नोकऱ्या जात आहेत, मुलांना जे छोटे मोठे रोजगार चालू आहेत ते बंद पडत चाललेत। तर ह्या गोष्टीचं एक लक्षात घेता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी युवकांनी स्वतः पुढे यावं आणि उद्यमी महाराष्ट्र मुळात काय करतं, उद्यमी महाराष्ट्रांना ट्रेनिंग देतं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याचबरोबर ट्रेनिंग दिल्यानंतर आपण काही इन्स्टिट्यूट चालवत नाही, त्यामुळे ट्रेनिंग दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो काम करायला तेव्हा मागे सपोर्ट करणारं कोणी नसतं, तर ते सपोर्टिव्ह उभं राहण्याचं काम जे आहे हे उद्यमी महाराष्ट्र करतं। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय, म्हणजे आत्ता प्रामुख्याने आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या 2 इंडस्ट्रीजमध्ये आम्ही आता काम करतो सुरुवात असल्यामुळे, पुढे जाऊन अजून इंडस्ट्रीजमध्ये आपण काम करणार आहोत, पण प्रामुख्याने कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जो युवकाला करायचा असेल आणि कन्सल्टन्सी नसेल, होतं कसा प्रॉब्लेम काय होतो की युवकांना करायची इच्छा तर असते पण भांडवल नसतं, सपोर्ट करायला कोण नसतं किंवा लढ म्हणणारं कोण नसतं, तर ते काम उद्यमी महाराष्ट्र करतं। त्यामुळे जेवढे युवक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, जेवढे युवतींनी स्वतःला व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी उद्यमी महाराष्ट्राबरोबर एकत्र यावं। आत्ताच्या घडीला आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट, डिजिटल मार्केटिंग या व्यवसायात त्यांना संधी देतोय आणि जरी भांडवल नसेल, मी नेहमी म्हणतो की जरी तुमच्याकडे भांडवल नसेल, जरी तुमच्याकडे पैसा नसेल, जरी तुमच्याकडे आयडिया नसेल, पण काम करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभा करून देण्याची जबाबदारी या ओमकार माळीची असेल। तुमचा मेन जो फोकस आहे हा इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या विषयावर मेनली दिसून येतो। अर्थातच गेल्या काही वर्षात या दोनही क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील निर्माण झालेली आहे, पण तरीही मला प्रश्न विचारावासा वाटतं की उद्यमी महाराष्ट्र हे या 2 क्षेत्रांमध्ये जास्त फोकस का करत आहे? मुळात डिजिटल एक्सपोर्ट इम्पोर्ट निवडण्याचं कारण असं आहे की मी स्वतः गेले 12 वर्ष एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करतोय। मी सुमारे साधारणपणे बघायला गेलं तर 32 प्रोडक्ट्स महाराष्ट्रातनं मी एक्सपोर्ट करतो जगातल्या साधारणपणे 47 देशांमध्ये आणि हे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत असताना मला लक्षात आलं की मी त्याच्याचबरोबर काही वर्षानुवर्ष वेबिनार्स पण करत होतो। तो वेबिनार्स करत असताना लक्षात आलं की आपल्या युवकांना इच्छा तर असते व्यवसाय करायची एक्सपोर्ट इम्पोर्टचा आणि किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा प्रामुख्याने, पण त्यांना प्रॉपर गाईड करायला कोण मिळत नाही।
त्यांना पुढे घेऊन जाणारं कोण मिळत नाही. आणि ज्या कोणी इन्स्टिट्यूट्स आहेत भारतभरात काम करणाऱ्या, मेजरली गुजरातमधले आहेत. महाराष्ट्रामध्ये अगदी बोटाच्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि या इन्स्टिट्यूट्स खूप जास्त चार्ज करतात. म्हणजे 12 आणि 15 हजार रुपये आता ऑनलाईनवर चालू आहे. ऑफलाईन जेव्हा होतं त्या 25,000 30,000 असं चार्ज केलं जातं. आणि त्याचबरोबर ट्रेनिंग घ्या 6 दिवसाचं 7 दिवसाचं आणि नंतर तुमचं तुम्ही काय ते बघा, या अनुषंगाने त्यांचं काम होतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही फक्त शिकायला या आणि तुम्हाला पुढे काहीच मिळणार नाही. हा जो पॅटर्न आहे, हा जो प्लॅटफॉर्म, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभाषेत एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग देणारं या महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे. जे काय एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग दिलं जातं हे प्रामुख्याने हिंदी, इंग्लिश या भाषांमध्ये दिलं जातं. आणि ग्रामीण भागातला जो मराठी युवक आहे, ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, की ज्या शेतकऱ्याला माहिती आहे की माझं प्रोडक्ट दुसरं कोणतरी घेऊन एक्सपोर्ट करत आहे, पण मी एक्सपोर्ट करू शकत नाही कारण मला त्याची माहितीच नाही आहे. किंवा एखादा युवक, मला मध्यंतरी एका शेतकरी बांधवांचा फोन आला की बाबा रे तू जे करतोयस ते खूप चांगलं करतोय, कारण माझा मुलगा इंजिनियर आहे, इथे नोकरी मिळत नव्हती, व्यवसाय मिळत नव्हता, तर मी त्याला सांगितलं तू मुंबईला जा. आणि तो मुंबईला येऊन तो इंजिनियर मुलगा आज वॉचमॅनची नोकरी करत होता. आणि उद्यमी महाराष्ट्राबरोबर जोडल्या गेल्यानंतर त्यांनी तो परत गावाकडे गेला आणि स्वतःच्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तो त्याच्या वडिलांचा एक्सपोर्ट्सचं काम चालू करतोय. त्यामुळे सगळ्यात पहिले हा जो फॅक्टर आहे ह्याच्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट हा असा एक व्यवसाय ज्याच्यात देशसेवा आणि भरपूर सारा पैसा दोन्ही कुठल्या व्यवसायात असेल तर तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट. कारण आपण जेव्हा बाहेरच्या देशातला पैसा आणतो तेव्हा आपण भारताची GDP वाढवतो. आणि अनफॉर्च्युनेटली आपण सरहदीवरती जाऊन लढू शकत नाही, पण यास आपण बाहेरच्या देशातला पैसा आणून आपल्या भारत मातेची सेवा फिनान्शियल मॅनरनी करू शकतो. त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि मुळात एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये संधी उपलब्ध खूप आहेत. कारण जगाच्या जर ओव्हरऑल रेशो काढला तर टोटल एक्सपोर्ट्स जर भारताचं बघायला गेलं तर भारताचं एक्सपोर्ट जगाच्या एक्सपोर्टमध्ये फक्त 2.4% आहे. जे चायना जगात 1 नंबरला एक्सपोर्टमध्ये, त्यांचा एक्सपोर्ट साधारणपणे 40% आहे. तर हा डिफरन्स जो आहे हा आपल्यासाठी एक ॲव्हेन्यू आहे, ही एक संधी आहे आपल्या युवकांसाठी. आणि त्यातल्या त्यात पण बघायला गेलं तर जर तुम्ही डेटा बघितला तर असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतो. पण त्याचं कारण एवढंच आहे की JNPT पोर्ट आपल्याकडे आहे, सगळ्यात मोठं पोर्ट आपल्याकडे, त्यामुळे तो महाराष्ट्रातला आकडा दिसतो. पण त्या ओव्हरऑल भारताचं जे एक्सपोर्ट होतं त्यातनं 22.3% एक्सपोर्ट हा महाराष्ट्रातनं होतो. पण त्या 22.3% माझ्यामध्ये फक्त 2 ते 2.5% महाराष्ट्रातली लोक आहेत एक्सपोर्ट करणारे. आणि संधी खूप आहेत, आपल्याकडे प्रोडक्ट्स खूप आहेत. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्टवर भर द्यावं. दुसरं म्हणाल तर डिजिटल मार्केटिंग. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आत्ता नवीन युगाचं मार्केटिंग ट्रेंड कुठला असेल तर तो आहे डिजिटल मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंगच्या आजच्या याला दिवसाला गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप इझी साधन आहे, कमी खर्चात करण्यासारखं साधन आहे. तर त्यामुळे आम्ही डिजिटल मार्केटिंग आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट हे 2 आत्ता फर्स्ट फेजला चालू केलेले ट्रेनिंग किंवा सपोर्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. याच्यापुढे अजून व्यावसायिक संधी आपण वाढवणारच आहोत. तर हे आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी. ओमकार हरी माळी यांच्याशी जर का आपल्याला उद्यमी महाराष्ट्राच्या संदर्भात काहीही चर्चा करायची असेल तर स्क्रीनवर आत्ताचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही डेफिनेटली त्यांच्याशी संपर्क साधा. ते स्वतः तुमच्याशी बोलतील. आणि पुन्हा आपण भेटू एका छोट्याशा ब्रेक नंतर. ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरात युवान ग्रुप घेऊन आलंय 51 मजल्यांचे 2 आणि 3 BHK घरांचे भव्य रेसिडेन्शियल प्रोजेक्ट स्टेलार. स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जिम प्ले एरिया आणि मंदिरही. लॉन्चिंग पासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्टेलारला अवश्य भेट द्या. कॉल करा या नंबरवर. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 022-2542-5555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB टेक ओव्हर लोन. अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, 0 प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क. तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा.
आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. एक थोडासा वेगळा प्रश्न. गेल्या साधारणपणे 7 महिन्यांपासून आपण सगळेच कोरोना अर्थात कोविडशी लढतो आहोत. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. या सगळ्यामुळे ना मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस निर्माण झालेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आपला जॉब राहील की नाही, आपलं व्यवसाय राहील की नाही अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे. याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? ह्या सिच्युएशनकडे कसं बघितलं गेलं पाहिजे? मुळात जे माझ्या चळवळीचं नाव आहे ते आहे उद्यमी महाराष्ट्र. त्या नावातच सगळं येतं. उद्यमी म्हणजे ऑन्ट्रप्रेनर. तर ऑन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंटसाठीच आपण ही चळवळ चालू केली आहे. आणि कोविड नंतरच मुळात हे चालू झालं. कारण जसं मगाशी म्हणालो की सगळी परिस्थिती पाहता आणि जे काय चाललंय आत्ता ते पाहता लोकांनी नोकरी करणं म्हणजे आज मी नोकरीवर आहे, उद्या मी नोकरीवर राहीन की नाही याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडेच वळणं हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे दिसतोय. पण व्यवसाय करत असताना आपल्याला जे बघायला मिळतं ते म्हणजे मराठी माणूस व्यवसाय, माफ करा पण मराठी माणूस व्यवसाय करतो वडापावची गाडी, भाज्यांचे व्यवसाय, असे व्यवसाय न करता एक्सपोर्ट इम्पोर्ट सारखी इंडस्ट्रीमध्ये कधी काम करणार? मी नाही म्हणत नाही की करत नाहीयेत, करतायत, हजारो लोक करतायत. पण ज्या ग्रँजरला करायला पाहिजे, ज्या लेवलला करायला पाहिजे त्या लेवलचं काम होताना दिसत नाहीये. आणि सामान्य घरातल्या मुलांना मुळात लोकांना माहितीच नाही की एक्सपोर्ट इम्पोर्ट खातात कशाची. एक्सपोर्ट इम्पोर्ट फक्त लोकांना वाटतं की घेऊन येणं आणि घेऊन जाणं एवढंच एक्सपोर्ट इम्पोर्ट. पण तसं नसून एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. म्हणजे अगदी छोटंसं सांगायला झालं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट फक्त प्रोडक्ट्सचा नाही तर सर्व्हिसेसचा पण एक्सपोर्ट होतो, त्या सर्व्हिसेसचा पण इम्पोर्ट होतो, कन्सल्टन्सीचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो. सो असे बरेच फॅक्टर्स अवेलेबल आहेत लोकांसाठी. याच्यातनी लोकांना हेल्प होईल. आणि लवकरच डिजिटल मार्केटिंग आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यतिरिक्त अनेक कोर्सेस आपण चालू करणार आहोत. महिलांसाठी आपण चालू करतोय, बचत गटांसाठी आपण प्रशिक्षण चालू करतोय. सर, ट्रेनिंग या विषयावर मगापासून तुम्ही बोलत आहात. मला सांगा, हे ट्रेनिंग नेमकं चालतं कसं, कुठे होतं आणि कोण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतं? ओके, मुळात हे जे ट्रेनिंग आहे हे एक्सपोर्ट इम्पोर्टचं पहिले सांगतं. एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे ट्रेनिंग आहे ते साधारणपणे 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपण एक A to Z म्हणजे समजा पहिल्या दिवशी एखाद्या व्यक्तीला एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल काहीच माहिती नसेल, एक्सपोर्ट इम्पोर्टचा पण माहिती नसेल, तर 15व्या दिवशी त्याला सगळे टेक्निकॅलिटीज समजलेले असतात. हा पहिला फॅक्टर.
हे ट्रेनिंग जे आहे हे संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये प्रायव्हेट लाईव्ह यूट्यूबवरती होतं आणि त्याच्यानंतर पुढचे 48 तास ज्यांनी खरं समजा 6 ते 8 या वेळात नाही अटेंड करता आलं तर पुढच्या 48 तासात ती व्यक्ती कधीही ते जाऊन ट्रेनिंग बघू शकते. त्याचबरोबर प्रत्येक बॅचचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनतो. त्या ग्रुप्सवरती त्यांचं कम्युनिकेशन्स चालू राहतात. हे ट्रेनिंग चालतं सोमवार ते शुक्रवार 15 दिवस, म्हणजे साधारणपणे 3 आठवड्याचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग झाल्यानंतर आपण एक दिवस फक्त त्यांचे प्रश्न उत्तरं जे काय त्यांना असतील याच्याबद्दल एक सेशन असतं, ते 16वं सेशन होतं. त्याच्यानंतर आपण टोटल महिन्यातनं एकदा जेवढ्या लोकांनी ट्रेनिंग घेतली त्यांची सगळ्यांची एक जॉईंटली झूम मीटिंग होते आणि त्या झूम मीटिंगमध्ये त्यांचे प्रश्न, त्यांनी काय केलंय, कुठे थांबलंय याच्यावर सगळं काम होतं आणि त्याचबरोबर एक त्यांना हेल्पलाईन नंबर दिला जातो. ज्या हेल्पलाईन नंबरवर ते लोक कधीही फोन करू शकतात आणि त्यांना जर प्रॅक्टिकली फील्डवर मी काय आहे, मला एखाद्या सप्लायरकडे जायचं आणि सप्लायरशी काय बोलायचं माहीत नाही, तर ती हेल्पलाईन त्यांना कम्प्लिटली हेल्प करते की सप्लायरशी काय बोला, कसं कम्युनिकेट करा. सो जसं मी म्हणालो की फक्त ट्रेनिंग न देता पुढेही त्यांना चालू ठेवण्यासाठी जी मशिनरी लागते, जो सपोर्ट लागतो, तो सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. त्यांचे सगळे रजिस्ट्रेशन्स इन्क्लुडिंग कंपनी रजिस्ट्रेशन्स ते स्वतः करू शकतात या लेवलला त्यांना ट्रेनिंग देतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स ते स्वतः काढू शकतात याचं त्यांना स्वतःचं ट्रेनिंग देतो. आणि आपले उद्यमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप्स आहेत, ते बिझनेस ग्रुप्स आहेत, त्या बिझनेस ग्रुप्सला त्यांना कनेक्ट करून दिलं जातं जेणेकरून त्यांचा एखादा छोटासा व्यवसाय असेल लोकली तर तो व्यवसाय पण ते वाढवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की मला कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिसेसमध्ये ताबडतोब काम करायचं, कारण काय होतं एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये शिकल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 महिन्याचा काळ जातो स्वतःचा व्यवसाय चालू करायला. तर तोपर्यंत उदरनिर्वाह कसा करायचा, कारण मला समजते आपल्याकडे येणारे जे व्यक्ती आहेत ते सामान्य घरातले व्यक्ती आहेत, कोणी शेतकरी घरातले व्यक्ती आहेत, तर तोपर्यंत उदरनिर्वाह कसा चालवणार. तर त्याच्यासाठी त्यांना आपण कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी परत एक ट्रेनिंग देतो आणि त्याच्यानंतर ते लोक स्वतःचं काम त्याच्यात इमिजिएटली चालू करू शकतात. उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आजवर तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहात, लोकांशी जोडले जात आहात, अनेकांना तुम्ही व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र मला सांगा की डिजिटल मार्केटिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यतिरिक्त सुद्धा उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आणखी काय व्यवसाय आपल्याला मिळू शकतात? एखादा युवक तुमच्याशी जोडला गेला तर त्याला आणखी काय मिळू शकतं? उद्यमी महाराष्ट्र तुम्हाला लवकरच इंटरनॅशनल बायर सेलर मीट्स या क्षेत्रात दिसेल. उद्यमी महाराष्ट्र लवकर FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी फार्म करायची आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं याच्यात तुम्हाला लवकरच दिसेल. महिला बचत गटांसाठी व्यवसायाची संधी, म्हणजे त्यांच्यासाठी ट्रेनिंग आणि त्यांचा माल विकण्यासाठी मदत करणं यात उद्यमी महाराष्ट्र लवकरच दिसेल. आपण काम करत असताना 2 भागामध्ये काम करतो, एक शहरी भाग आणि ग्रामीण भाग. त्याचबरोबर शहरी भागातले स्वयंरोजगार महिलांसाठीचे वेगळे आहेत आणि पुरुषांसाठीचे वेगळे आहेत, तसेच ग्रामीण भागातले वेगवेगळे आहेत. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक सेक्टर लक्षात घेता, प्रत्येक एज ग्रुप लक्षात घेता काय व्यावसायिक संधी उपलब्ध करून देता येतील याच्यावर काम करतो. आणि मुळात आपण एक पॅटर्न ठेवला आहे, तो म्हणजे जे काही ट्रेनिंग आपण ऑफर करतो ते अतिशय तुरळक कॉस्टमध्ये आपण ऑफर करतो. त्याच्यामध्ये जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग आहे त्याची कॉस्ट आपण फक्त 2,500 रुपये ठेवलेली आहे. डिजिटल मार्केटिंगची कॉस्ट आपण फक्त 2,700 रुपये ठेवलेली. सो एक ठरवलं की 3,000पेक्षा जास्त कुठल्याच कोर्सची कॉस्ट नसेल. जे कोर्स बाहेर लोकांना 25 आणि 35,000ला करायला लागतात आणि पुढे सपोर्ट मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सांगायचं झालं ते म्हणजे आपण ज्या युवकांनी आपल्याला कनेक्ट झालेत आणि त्यांचे एक्सपोर्ट झालेत त्यांना आपण पैसे रिफंड करतो. तर हे होते डॉक्टर ओमकार हरी माळी. डॉक्टर ओमकार हरी माळी यांनी उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला रोजगाराभिमुख स्वयंरोजगाराकडे घेऊन जाण्याचा चंग बांधला आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या युवकांनी जास्तीत जास्त व्यावसायिक संधींचा शोध घ्यावा ही त्यांची मनीषा आहे, हा त्यांचा संकल्प आहे. आपल्या सगळ्या या संकल्पाला आमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. तर हे होते डॉक्टर ओमकार हरी माळी. ओमकार हरी माळींशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवरचे नंबर दिलेले आहेत, त्याच्याशी जरूर संपर्क साधा. आमच्याशी सर बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.